आणि नागपूरमध्ये काँग्रेसची लढाई आता हमरी तुमरी आणि धमकीवजा इशाऱ्यांवर आली आहे। आणि त्याचं कारण म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बंटी शेळकेंमधला वाद। मात्र आता नाना पटोले यांच्यावर बंटी शेळके यांच्या गंभीर आरोपांनंतर नाना पटोलेंच्या समर्थनार्थ काँग्रेसचे पदाधिकारी मैदानात उतरले। बंटी शेळके आता तरी थांबा, नाना पटोले विरोधात तुमचं वक्तव्य थांबवा, अन्यथा तुम्हाला जशास तसं उत्तर देऊ अशा शब्दात नागपूरच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बंटी शेळकेंना इशारा दिलाय। महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांच्या विरोधात उगीचीच वाच्यता करू नये, नाही तर आम्हाला त्यांना जशान तसं उत्तर द्यावं लागेल। तुम्हाला काँग्रेसमध्ये काय बोलायचं आहे, तुम्ही आतमध्ये येऊन नेत्यांसोबत चर्चा करू शकता, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करू शकता। आम्ही आमच्या अध्यक्षांच्या, शहराच्या अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या अध्यक्षांच्या विरोधात कोणताही शब्द म्हणलेला सहन करणार नाही। बंटी शेळके हा मध्य नागपूरचा सगळ्यात मोठा निष्क्रिय कार्यकर्ता आहे, हा माझा स्पष्ट आरोप आहे आणि त्याचे पुरावे सुद्धा आहेत। पण तो महापौरचे कार्यालय फोडू शकला नाही त्यावेळेला, आणि म्हणून त्याला नाना पटोले सारख्या प्रदेश अध्यक्षावर आरोप करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।